हॅलो नमस्कार. तर मी स्मिता. भरपूर जणांना असा प्रश्न पडतो की चॉकलेट गनाश किंवा चॉकलेट सिरप हे कसं बनवायचं. तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. तर आज आपण चॉकलेट गनाश बनवणार आहे, ते व्हिपिंग क्रीम आणि डार्क कंपाऊंडने. तर मी इथे व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे इकोट्रोपची, आणि डार्क कंपाऊंड देखील घेतलेला आहे मोर्डेचं. तर तुम्ही व्हिपिंग क्रीम ही कोणतीही घेऊ शकता, तुम्ही जी रेग्युलर यूज करत असाल ती. मी नेहमी ट्रोपोलाइट प्रीमियमचीच यूज करते, पण ह्यावेळी मी ज्या शॉपमध्ये सामान घेते तिथे ह्यावेळेस अवेलेबल नव्हती, म्हणून मी इकोट्रोपची घेतलेली आहे. तर हिची देखील टेस्ट छान आहे. तर इथे आपण डार्क कंपाऊंड चॉप करून घेणार आहोत नाईफच्या साहाय्याने. तर चॉप करताना एकदम बारीक करायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा त्यामध्ये व्हिपिंग क्रीम टाकतो ना, तेव्हा ते लवकर मेल्ट होतं. तर हे चॉकलेट 400 ग्रॅम आहे. मी यातलं निम्म चॉकलेट वापरलेलं आहे, म्हणजे 200 ग्रॅमच्या आसपास. तर त्यानंतर आपण इथे व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. तर ही व्हिपिंग क्रीम मी 2 ते 3 तास फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलेली होती, म्हणजे ती एकदम लिक्विडमध्ये येते. तर आपल्याला यूज करताना ती पूर्ण लिक्विडमध्येच पाहिजे. तर इथे मी 2 कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे. 2 कप व्हिपिंग क्रीम आपण त्यात टाकून घेतलेली आहे. त्यानंतर गॅसवर आपण ही व्हिपिंग क्रीम गरम होण्यासाठी ठेवायची आहे. त्यानंतर विस्कच्या साहाय्याने ती जरा मिक्स करून घ्यायची आहे. एक 5 ते 10 मिनटं फुल गॅसवरच ठेवायची आहे आपल्याला, म्हणजे त्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. तोपर्यंत आपण इकडे चॉकलेट चॉप करून घेतलं होतं, ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आणि लगेच आपण त्यावर व्हिपिंग क्रीम टाकूयात. व्हिपिंग क्रीम टाकताना आधी थोडीशी टाकायची आहे, मिक्स करून घ्यायचं आणि परत थोडी टाकायची, आणि हे छान मिक्स करायचं आहे, म्हणजे त्यातलं चॉकलेट पूर्णपणे मेल्ट झालं पाहिजे. तर विस्कच्या साहाय्याने आपण छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे. पूर्णपणे मेल्ट झालं पाहिजे चॉकलेट. तर चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर आपण हे 2 ते 3 तास तरी फ्रीजच्या बाहेर ठेवायचं आहे, आणि त्यानंतर आपण एखाद्या डब्यामध्ये भरून ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, सेट झाल्यानंतर पूर्ण 2 तास. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स. रामकृष्ण हरी.